UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम। महाराजांनी लिहिलेल्या पत्रात देखील खंडणीचा उल्लेख। आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे। भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं। महाविकास आघाडी सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं, त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसे। फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य। ओबीसीतून आरक्षण देणार असं फडणवीस शिंदे दादांकडून लिहून आणा। जरांगेंनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलं। मराठा आरक्षणाचं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, राजेंद्र राऊतांनी जरांगेंना दिलेलं आव्हान। विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार, 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, मात्र माध्यमांसमोर बोलणं अयोग्य। कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल। कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको। नाव न घेता अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवरच वादावादी। खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप, तर माझं स्वागत केल्यानं भुमरेंना राग, खैरेंची प्रतिक्रिया। घरात फूट पाडू नका, मी चूक केली। पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवरून अजित पवारांची कबुली। अजित पवारांना हीच सद्बुद्धी पक्ष फोडण्याआधी आली असती तर पश्चातापाची वेळ आली नसती, विजय वडेट्टीवार यांची टीका। शरद पवारांची साथ सोडल्याची अजित पवारांना खंत असेल, पण आता अजितदादा खंबीरपणे महायुतीसोबत आहेत, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलं सांगितलं। अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। भाग्यश्री आत्रामांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटात प्रवेश। दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे। जी मुलगी बापाची झाली नाही तुमच्या पक्षाची कशी होणार, धर्मराव बाबा आत्राम यांचा शरद पवारांना सवाल। अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत रहा। वस्तादानं एक डाव राखून ठेवला, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला इशारा। ओनली राष्ट्र, नो महाराष्ट्र। विनोद तावडेंकडून देशाच्या राजकारणामध्येच राहण्याचा मानस व्यक्त। विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे सांगतील तेच करणार, तावडेंचं वक्तव्य। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। बाप्पाचा आशीर्वाद, दादांचा वादा। गणेशोत्सवानिमित्त दादांच्या अनोख्या शुभेच्छा। शासकीय योजनांची माहिती देत अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा। भविष्यात माझ्या विरोधात एजन्सीचा वापर केला जाऊ शकतो, बैठका कुठे आणि कशा झाल्या हे देखील समजेलच, रोहित पवारांचं वक्तव्य। संपूर्ण राज्यामध्ये बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाप्पाची आरती। बाप्पानं खूप लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज, शिंदेंसह फडणवीसांचं साकडं। लालबागचा राजा आणि मुंबईचा राजाला दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। ठाकरे कुटुंबीय राजाच्या दर्शनाला। राहुल नार्वेकर, कार्तिक आर्यननं देखील राजाच्या चरणी लीन। TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये बाप्पा विराजमान। आगमनानंतर बाप्पाची विधिवत पूजा। नेते आणि अभिनेत्यांच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन। राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचं आगमन। सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशीसह शशांक केतकरच्या घरी देखील बाप्पा विराजमान। अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। शहा सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। मुंबई दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता। महाराष्ट्र, गुजरात आणि पूर्व राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। दिल्लीत देखील दिवसभर पावसाची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।